झिशान सिद्दीकी यांचं स्टेटमेंट तोडून वापरलं जातंय अशी प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी दिली। माझं चार्जशीटमध्ये नाव नाहीये। आम्ही 15 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो, नेहमी आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो असं कंबोज यांनी म्हटलं। त्यांच्या हत्येनंतर मला मोठा धक्का बसला होता असं देखील ते म्हणाले। बाबा सिद्दीकींच्या सोबत जी घटना घडली ती बाहेर यायला हवी, तसंच कारवाई झाली पाहिजे। मुंबई पोलिसांनी सत्य बाहेर काढावं अशी प्रतिक्रिया कंबोज यांनी दिली। कुछ स्टेटमेंट को तोड़ मोड़ के चलाया जा रहा है। मैं ये स्पष्ट करना चाहूँगा कि इधर भी चार्जशीट में मेरा कोई नाम नहीं है। मैं ये स्पष्ट करना चाहूँगा कि बाबा सिद्दीकी जी मेरे 15 साल से पुराने दोस्त हैं और हम लोग हर हफ्ते में 2-4 बार बात करते थे। इसकी सच्चाई बाहर आनी चाहिए और सख्त से सख्त सजा आरोपियों को मिलनी चाहिए और मुंबई पुलिस को इसके पीछे की सच्चाई क्या है, क्या इसका एंगल है, ये लोगों के सामने सच जल्द से जल्द लाना चाहिए। तो बाबा सिद्दीकी हत्याकांड में झिशान सिद्दीकी के बयान में मोहित कंबोज का नाम आया है, जिसके साथ आखिरी बात बाबा सिद्दीकी की हुई थी। मुझे मालूम नहीं कि ये मोहित कंबोज शायद यही है जिसने महाराष्ट्र का जो चुनाव की रिजल्ट है उसके बाद देवेंद्र फडणवीस को कंधे पर उठाकर नाच रहे थे। शायद लगता है यही व्यक्ति है ये। परंतु मी झिशान सिद्दीकींना एक दिवस भेटलो होतो आणि त्यांनी मला स्वतः बाबा सिद्दीकींचे जे चिरंजीव आहेत, आमदार आहेत, त्यांनी असं सांगितलं होतं की जे काही सरकार करतंय, तपास यंत्रणा करते आणि मीडियावर दाखवतंय, हे सगळं असत्य, तपास चुकीच्या दिशेने जातोय, अशा पद्धतीनं भूमिका झिशान सिद्दीकी यांनी 1-2 महिन्यापूर्वी माझी ज्यावेळेस भेट झाली होती त्यावेळेस व्यक्त केली होती। आणि आता तुम्ही नवीन सांगताय, मी कोणावर आरोप करणार नाही, पण तो असं कोणाकडे जर बोट जात असेल तर मला वाटतं सरकारने याच्यामध्ये पुन्हा एकदा नव्यानं तपास करण्याची आवश्यकता आहे।